न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। महाराज ॲटिरेस्ट, मेन रोड, ढवळे कॉम्प्लेक्स, जलाराम मंदिर जवळ, घाटंजी। तुम्हाला तुमच्या दरात तुमच्यासाठी पोशाख मिळेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चेला वेग घेतला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे। मराठीच्या मुद्द्यांवर या दोन पक्षांनी अर्थात या पक्षांचे प्रमुख राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे। राज्य सरकारने राज्यातील मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकणं सक्तीचे केल्यामुळे या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे। परिणामी मनसे ठाकरे गट राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत। दरम्यान मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद किरकोळ असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे। त्यानंतर काही वेळात उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद देत आपण ही किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका घेतली आहे। सूचना पुढली नाही पुढली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं। आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं। त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये। पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही। महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित। आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर। आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये। महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी। पण मग बाकीच्यांना ह्या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची।